महाराष्ट्रामध्ये सध्या दोन नावं खूप चर्चेला आहेत. एक म्हणजे कॅप्टन अशोक खरात आणि दुसरं म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर. या दोघांच्याच नावाची चर्चा होण्याचं कारण म्हणजे एक बलात्कारी पुरुष आहे आणि एक महिला म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असलेली महिला हे या बलात्कारी पुरुषाच्या पाय धुताना आपल्याला दिसत आहे, त्यांची पूजा करताना दिसत आहे. आता असं जर होत असेल तर महाराष्ट्राच्या महिला किती सुरक्षित आहेत असा प्रश्न आपल्या समोर पडू शकतो. तसंही पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा अतिशय बिकट आहे. तुम्ही जर बघितलं तर NCRBच्या रिपोर्टनुसार दरवर्षी भारतामधून जवळपास 60,000 पेक्षा जास्त महिला या बेपत्ता होतात, मिसिंग होतात. पण याची कुठेही चौकशी होत नाही, याचा तपास केला जात नाही आणि या महिला पुन्हा सापडतही नाहीत. आणि त्यातल्या त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामधून सगळ्यात जास्त महिला मिसिंग होतात, म्हणजे बेपत्ता होतात. दरवर्षी भारतामधून जर 64,000 महिला बेपत्ता होत असतील तर याच्यामधल्या जवळपास 20 ते 22,000 महिला या फक्त एकट्या महाराष्ट्रामधून बेपत्ता होतात. आणि महाराष्ट्र हा मागच्या 3 वर्षामध्ये महिलांच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणामध्ये क्रमांक 1 वरती असलेलं राज्य आहे. आणि या राज्यामधून जवळपास 18,000, 20,000, 22,000 महिला दरवर्षी बेपत्ता होतात. हे मी नाही सांगत, हे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणजे NCRBचा जो डेटा आहे हा डेटा सांगतो आहे की दरवर्षी महाराष्ट्रामधून किती महिला बेपत्ता होतात. आता या होणार कशा नाहीत जर एखाद्या बलात्कारी पुरुषाच्या पाठीमागे एवढी मोठी राजकीय सत्ता असेल आणि एखाद्या बलात्कारी पुरुषाच्या पाय धुण्यापासून ते राजकारण्यांच्या पाय पडण्यापर्यंतचे जे लोक तिथे जर गर्दी करत असतील, तिथे जर रांगा लावत असतील तर मग महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माणच होणार आहे. कारण बलात्कारी व्यक्तीच्या पाठीमागे जर राजकीय सत्ता असेल आणि त्याला जर खूप मोठं प्रोटेक्शन अशा लोकांकडून मिळत असेल तर त्याला हे खूप मोठं बळ आहे आणि हे बळ घेऊन हा व्यक्ती काहीही करू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही किती जरी तक्रारी केल्या, तुम्ही किती जरी ऑब्जेक्शन घेतले, किती जरी FIR केले तर याची कुठलीही चौकशी होणार नाही. काही दिवसानंतर हा माणूस देखील तुम्हाला बाहेर आलेला दिसेल. कारण आतापर्यंत जेवढे काही बाबा वगैरे आतमध्ये गेले, ज्यांनी हे सगळं केलं होतं, त्यांच्या पाठीमागे धर्माची आणि राजकीय सत्तेची शक्ती असल्यामुळे हे सगळे बाहेर येताना दिसत आहेत. कोणी पॅरोलवर येतो आहे, कोणी सुट्टीवर येतो आहे, कोणी जामिनावर येतो आहे, पण ते बाहेर येतात, मजा करतात, पुन्हा जाऊन आतमध्ये जाऊन बसतात, केस चालू राहते, पण याच्यावरती काहीही अंतिम निकाल होत नाही. त्याच्यामुळं कॅप्टन अशोक खरात याच्यावरतीही काहीतरी मोठी ॲक्शन घेतली जाईल असं मला वाटत नाही. कारण त्याला अटक होईल, काही दिवसाची सजा होईल, तो पॅरोलवर बाहेर येईल, जामिनावर बाहेर येईल, सुट्ट्यावर बाहेर येईल, पुन्हा मध्ये जाऊन बसेल. त्याला ज्या काही सुविधा मिळायच्या त्या सगळ्या सुविधाही मिळतील, पण त्याला कडक शिक्षा होईल असं काही नाही. एवढ्या जर महिला भारतामधून आणि आपल्या महाराष्ट्रामधून बेपत्ता होत असतील तर याचा शोध घेणे, याच्या पाठीमागच्या गुन्हेगारांना शोधणे, या महिला कुठे जातात हे शोधणे, याच्यासाठी कुठलीही स्पेशल टास्क फोर्स आतापर्यंत निर्माण झालेली नाही. जरी 22,000 महिला महाराष्ट्रामधून बेपत्ता होत असल्या तरीही याच्यावरती कुठलीही स्पेशल इन्क्वायरी, स्पेशल टास्क फोर्स अजून नेमलेली नाही. आपल्याला वाटतं की ॲक्सिडेंटमध्ये एवढे लोक गेले, नक्षलवाद्यांनी एवढे लोक मारले, आतंकवादामध्ये एवढे लोक मारले, याच्यावरती स्पेशल टास्क फोर्स निर्माण होतात. पण जिथे 22,000 महिला एका वर्षामध्ये बेपत्ता होतात त्या महिलांच्यासाठी एखादी टास्क फोर्स नेमायला हवी होती का? कारण जर एवढ्या महिला बेपत्ता होत असतील तर त्यांच्यासाठीच्या सुरक्षेचं काय? आणि खरं तर आपली भारताची राज्यघटना जी आहे हे सरकारला एक महत्त्वाचं काम सोपवते की तुम्ही लोकांच्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन केलं पाहिजे. जर त्यांच्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन होत नसेल तर मग हे सरकार काय कामाचं आहे असा देखील प्रश्न निर्माण होतो. कारण सरकार नावाची जी यंत्रणा आहे ही यंत्रणा तुमच्या माझ्या मूलभूत अधिकाराच्या प्रोटेक्शनसाठी निर्माण झालेली आहे. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा जो मूलभूत अधिकार आहे तो मूलभूत अधिकार आहे तुमच्या माझ्या जीविताचं प्रोटेक्शन करणे. आता ज्या कुटुंबांनी याच्या संदर्भातले FIR दाखल केलेले आहेत त्या कुटुंबातल्या लोकांना याची माहिती मिळाली पाहिजे की नेमकं आमच्या महिला गेल्या कुठे, याची चौकशी केली पाहिजे, याचा रिपोर्ट त्यांना दिला पाहिजे की नेमकं तपासामध्ये कुठपर्यंत या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. पण याची कुठलीही रिपोर्ट तिथे मिळत नाही. एखाद्या महिलेने स्वतःहून जरी तिच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराची जरी मागणी किंवा तशा प्रकारचा अर्ज जरी महिला आयोगाकडे केला असला तरी महिला आयोगाने याची विशेष दखल घेऊन तिला न्याय मिळेपर्यंत रात्रंदिवस त्याच्यावरती काम केलं पाहिजे. पण महिला आयोगाच्या अध्यक्ष जर अशा प्रकारच्या कामामध्ये गुंग असतील
तर या महिलांना न्याय कसा मिळेल आणि भारताच्या राज्यघटनेमध्ये जे जीविताचं स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या स्वातंत्र्याचं प्रोटेक्शन कसं होईल जर हे महिला आयोगाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री, काही राजकीय नेते जर या महाराजांचे पाया पडत असतील, त्यांच्याकडे जाऊन बसत असतील, त्यांना जर प्रमोट करत असतील, तर मग या बाकीच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ कोणाला आहे? त्याच्यामुळे ही ज्या घटना आहेत ह्या घटना वारंवार घडताना आपल्याला दिसणार आहेत. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही शासकीय यंत्रणा आहेत त्या शासकीय यंत्रणेमध्ये कुठल्याही यंत्रणेने आतापर्यंत महाराष्ट्र महिलांच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणामध्ये तिसऱ्या क्रमांक म्हणजे पहिल्या क्रमांकावर असताना देखील याच्यावरती कुठलीही चौकशी केलेली नाही. कुठल्याही महिला आयोगाने, कुठल्याही महिला व बालविकास मंत्र्याने किंवा कुठल्याही महिला विभागाने याची दखल अजून घेतलेली नाही. याच्यावरती साधी एखादी पत्रकार परिषद देखील घेतली गेली नाही आणि महाराष्ट्रामध्ये असलेली जी पोलीस यंत्रणा आहे या पोलीस यंत्रणेच्या म्हणजे आयुक्तांची किंवा जे काही पोलीस अधीक्षक आहेत त्यांची कुठल्याही प्रकारची मीटिंग आतापर्यंत झाली नाही. आणि या गोष्टी या डेटावरती अजून कुणीही भाष्य केलेलं नाही. हालाकी याचा प्रश्न अजून आपल्या विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये देखील आलेला नाही की महाराष्ट्रामधून एवढ्या महिला बेपत्ता का होतात याच्या कारणांचा शोध देखील साधा घेतला गेलेला नाही. त्याच्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्ष ज्या आहेत त्यांच्याकडून जास्त अपेक्षा करण्यामध्ये काहीही उपयोग नाही आहे. कारण त्यांच्या पाठीमागे दुसरी भरपूर कामं आहेत. जसं जे कामं तुम्ही आता बघतायत, कोणाचे पाय धुवायचे आहेत, कुठल्या तरी महाराजाला दर्शन घ्यायचं आहे, कुठल्या तरी महाराजाच्या डोक्यावरती छत्री घेऊन बसायचं आहे, म्हणजे अशी भरपूर कामं त्यांच्या पाठीमागे आहेत. त्याच्यामुळे महिलांच्या कुठल्याही प्रश्नावरती आयोगाला काम करण्यासाठी आता वेळ असलेला आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे महिलांची जी सुरक्षा आहे या सुरक्षेचे प्रश्न हे कायम राहणार आहेत. म्हणजे तुम्ही जरी लाडक्या बहिणी म्हणत असाल आणि लाडक्या बहिणीचं प्रोटेक्शन करणं, लाडक्या बहिणीला मदत करणं हे जरी तुमचं काम आहे असं जरी म्हटलं जात असलं तरीही लाडक्या बहिणींना कुठेही प्रोटेक्शन मिळत नाही असं आपल्याला दिसायला लागलेलं आहे. लाडक्या बहिणींच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत, लाडक्या बहिणीच्या रोजगाराचे प्रश्न आहेत, लाडक्या बहिणीच्या जीविताचे प्रश्न आहेत, लाडक्या बहिणीच्या सुरक्षेचे प्रश्न आहेत, असे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. पण लाडक्या बहिणीसाठी जो महिला आयोग नेमलेला आहे तो महिला आयोगच जर अशी कामं करत असेल तर या लाडक्या बहिणींचं प्रोटेक्शनचं काय? महिला बालविकास मंत्र्यांनी अजून देखील याच्यावरती भाष्य केलेलं नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिला बालविकास विभाग म्हणजे आतापर्यंत म्हणजे मागच्या 3 वर्षामध्ये महिलांच्या मिसिंग केसेसमध्ये महाराष्ट्र नंबर 1 वर असताना देखील विधानसभेची जे 3 वर्षामधले म्हणजे जवळपास 6 अधिवेशनं झालेली आहेत त्या 6 अधिवेशनामध्ये देखील याच्यावरती कुठल्याही प्रकारचं भाष्य महिला जे काही बालविकास मंत्रालय आहे त्या मंत्रालयामधून केलं गेलेलं नाही. त्याच्यावरती कुठलाही एखादा साधा GR देखील निघालेला नाही, कुठल्याही एखादी अधिसूचना निघालेली नाही, कुठलाही एखादा कायदा तयार झाला नाही आणि कुठल्याही SP आणि कमिशनरची एखादी साधी बैठक देखील बोलवली गेलेली नाही. त्याच्यामुळे हे काय दैनंदिन आहे आणि या महिला बेपत्ता होतच असतात, त्यांना कोण रोखणार आहे अशा प्रकारचं वर्तन सध्या आपल्या यंत्रणेचं दिसतं आहे. त्याच्यामुळे महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चाललेले आहेत. आता हे जे काही सगळे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न हे सरकारने सोडवले पाहिजेत. पण सरकारी यंत्रणा याच्यावरती मात्र जर बोलायलाच तयार नसेल तर तुम्ही आम्ही जायचं कुठे? आणि जर एखाद्या महिलेवरती अन्याय अत्याचार होतं याची जर तक्रार ती महिला आयोगाकडे करत असेल आणि महिला आयोग जर दुसऱ्याच कामामध्ये बिझी असेल म्हणजे जी कामं तुम्ही बघत आहे त्याच्यामध्ये बिझी असेल तर आता महिलांना न्याय देणारी यंत्रणा या राज्यामध्ये आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. जर बलात्कारी व्यक्तीला एवढं मोठं प्रोटेक्शन मिळत असेल, राजकीय लाभ त्याला दिले जात असतील, राजकारणी लोक त्याच्या पाया पडायला येत असतील तर तुमच्या आमच्या महिलांच्या सुरक्षेचं काय हा खरा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे सरकार आपल्या मूलभूत अधिकाराच्या सुरक्षेमध्ये अपयशी ठरतंय का असा प्रश्न आहे. आपल्याला नेमकं काय वाटतंय सांगायला विसरू नका. खरोखरच लोकांच्या मूलभूत अधिकाराच्या प्रोटेक्शनकडे सरकारचं लक्ष आहे का सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे? आपली नेमकी भूमिका काय आहे? आपल्याला नेमकं काय वाटतंय सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.